नमस्कार, मी सरिता कौशिक. एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. या झिरो आवरमध्ये आपण पुढचा 1 तास तुमच्या हिताचीच चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्याशी निगडीत प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडली जाईल. नव्या आठवड्याची सुरुवात करताना आपण विषयही अगदी तसेच घेणार आहोत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा नवा ट्विस्ट. त्यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या कांद्याचा विषय. त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोतच. पण सुरुवात करूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बातमीनं. 10 जून 1999 साली शरद पवारांनी काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीची स्थापना केली. ही तारीख पक्षासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आणखी एक तारीख आहे, ती म्हणजे 2 जुलै 2023. कारण याच दिवशी अजित पवारांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. खरं तर त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष होईल असं वाटलं होतं. मात्र तसं होताना दिसत नाहीये. कारण घटनेला आज 2 महिने होत आलेत, पण शरद पवार गटाकडून थेट अजित पवारांवर एकदाही जोरदार टीका झालेली नाहीये. उलट 2 महिन्यात 4 वेळा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी झाल्यात आणि जी टीका होते ती अजितदादांच्या सहकाऱ्यांवर. आज त्यातच एक भर पडली आहे. शरद पवारांच्या सभा आणि निशाण्यावर पहिले छगन भुजबळ आणि नंतर धनंजय मुंडे हे बघायला मिळाले होते. त्यात शरद पवारांनी आणखी एक वक्तव्य केलं आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्या यादीत दिलीप वळसे पाटील यांचं नाव सामील झालंय. आज दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलने केली गेली. विरोध इतका तीव्र होत होता की वळसे पाटलांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यावर सविस्तर चर्चा करायचीच आहे, पण त्याआधी पाहूयात याच घडामोडींचा आढावा घेणारा एक विशेष रिपोर्ट. जे कोणी लोक आज गेले त्याचे बहुतेक लोकांच्यावर केंद्र सरकारने या न त्या कारणाने ईडीची चौकशी सुरू केली. आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले. ते सांगताना सांगतात की आम्ही राष्ट्रवादीचे आहोत. आमची वैचारिक भूमिका बदललेली नाही, फक्त तिकडं जावं लागेल. आज ते आज जावं लागू नये म्हणून आम्ही हा निकाल घेतला, अशा प्रकारची भूमिका काही लोक म्हणतात. पुण्यात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवारांनी ईडीचं नाव घेत सत्तेत सामील झालेल्यांवर टीका केली. पवारांच्या वक्तव्याला काही तास होण्याआधीच आंबेगावातून त्यावर रिॲक्शनही आली. आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करत होतो की आज आपण पाहिलं तर पवार साहेबांच्या इतका उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना बहुमत दिलं नाही, एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केला. आपल्या मतदारसंघात बोलत असताना वळसे पाटलांनी पवारांना टोला हाणला, पण त्यामुळे त्यांच्या विरोधात रोषही सुरू झाला. मुर्दाबाद 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 वळसे पाटील मुर्दाबाद 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 पवार साहब के सम्मान में शरद पवार गटानं आंदोलनं केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याआधी वळसे पाटलांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपण कुठेही शरद पवारांवर टीकाच केली नाही आणि काहीही चुकीचं बोललो नाही अशी सारवासारव केली. कुठेही पवार साहेबांच्यावर टीका केली नाही किंवा काही चुकीचं बोललो नाही. माझं म्हणणं असं होतं की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातल्या जनतेने
ज्या खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे होतं ते घडलं नाही आणि त्याच्याबद्दलची खंत माझ्या मनामध्ये होती. ती खंत मी त्या ठिकाणी बोलून दाखवली. असं असलं तरी म्हणतात ना, बूंद से गई तो हौद से नहीं आती. अगदी तसंच झालं. कालच्या वक्तव्यानं वळसे पाटलांना जितकं डॅमेज करायचं होतं तेवढं झालं. कारण रोहित पवारांपासून मुंबई राष्ट्रवादीपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात चांगलीच आंदोलनही झाली. मुर्दाबाद 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 वळसे पाटील मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. खरं तर गेली 4 ते 5 दशकं वळसे पाटील शरद पवारांसोबत आहेत. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा सगळा प्रवास वळसे पाटलांनीही पाहिलाय. त्यामुळेच की काय आता जेव्हा ते अजित पवारांसोबत गेले तेव्हा त्यांनी आपली अनेक दशकांची खतखत बाहेर काढली असेल. खरं तर 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनला होता. 71 आमदारांचं त्यांना पाठबळ होतं. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदही मिळालं असतं, पण शरद पवारांनी ते काँग्रेसला देऊ केलं आणि परिणामी राष्ट्रवादीची संधी हुकली. तेव्हापासून ते आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीला 70 जागाही कधी मिळाल्याच नाहीये. हीच खंत अजित पवारांनीही आपल्या भाषणातून बोलून दाखवली होती. मात्र त्यावर इतकी टीका झाली नव्हती जी वळसे पाटलांवर आता झाली आहे. अर्थात जे वळसे पाटील शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते, ज्यांनी पवारांची कारकीर्द सर्वात जवळून पाहिली आहे, त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे चर्चा जास्त होतीये आणि रोषही तेवढाच वाढतोय. पवार साहब के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में पवार साहब के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में. आता वळसे पाटलांना उत्तर देण्यासाठी शरद पवार आंबेगावात जाणार का? कारण पवारांनी सुरू केलेल्या स्वाभिमान सभांच्या दौऱ्यात आंबेगावही आहे. मात्र दौरा भुजबळांच्या मतदारसंघातून सुरू झाला आणि पुढे मुंडेंच्या बीडमध्ये पोहोचला. त्यातच वळसे पाटलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे दौऱ्याचा पुढचा मुक्काम आंबेगावात होणार का आणि झालाच तर पवार काय बोलणार हेही पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. खरं तर जेव्हा मुंबईतील MIT कॅम्पसमध्ये अजित पवार गटाचा मेळावा झाला होता तेव्हा अजित पवारांनाही जवळपास अशाच शब्दांमध्ये शरद पवारांवर भाष्य केलं होतं. पण जो विरोध दिलीप वळसे पाटलांना झाला तसा विरोध अजित पवारांना झाल्याचं दिसलं नाही. असो, दिलीप वळसे पाटलांच्या याच वक्तव्यावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न, जो पाहूयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, शरद पवार उत्तुंग नेते, पण महाराष्ट्राने त्यांच्या मागे शक्ती उभी केली नाही. वळसे पाटलांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्हाला सांगायचं होतं. कौल द्यायचा होता हो किंवा नाही. दिलीप वळसे पाटलांनी पवारांविषयी जेव्हा हे वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी काही राज्यांची आणि प्रादेशिक पक्षांची उदाहरणं दिली. देशात आज अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांची सरकारं आहेत, ती पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. प्रादेशिक पक्षांची जिथं सत्ता आहे अशी राज्य आपण पहिले बघूया. यातील एक महत्वाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल, जिथं ममता बॅनर्जी यांचं तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणामध्ये BRSच्या के चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे, तर तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांच्या DMKची सत्ता आहे. पंजाबमध्ये भगवंत मान आहेत आपचे. ओडिशामध्ये नवीन पटनाईक आहेत बिजू जनता दलाचे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी आहेत YSR काँग्रेसचे, तर बिहारमध्ये JDUचे नितीश कुमार आहेत. दिल्लीमध्ये परत अरविंद केजरीवाल आहेत आपचे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे. केरळमध्ये पिनराई विजयन आहेत भाकपचे. मेघालयमध्ये CK संगमा आहेत NPPचे. मिझोराममध्ये P झोरामथांगा आहेत मिझो नॅशनल फ्रंटचे. तर नागालँडमध्ये नेफ्यू रिओ आहे NDPPचे. सिक्कीममध्ये PS गोले सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे. आता आपल्याला बघायची आहेत अशी राज्य की जिथं सत्तेपर्यंत
प्रादेशिक पक्ष पोहोचले, आज सत्तेत असो अथवा नसो. आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा दोन्हीही पक्ष सत्तेपर्यंत पोहोचलेले, बिहारमध्ये JDU आणि RJD, तसंच पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा पक्ष आणि तृणमूल काँग्रेस, जम्मूमध्ये PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स, पंजाबमध्ये अकाली दल आणि आप, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम आणि YSR काँग्रेस, तेलंगणामध्ये BRS, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, कर्नाटकमध्ये JDS, महाराष्ट्रात शिवसेना. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले हे प्रादेशिक पक्ष. आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवणार आहे. ते पाहण्यासाठी मीडिया सेंटरला जाऊया. दृश्य कालची आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे होत्या. एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना कार्यकर्त्यांनी एक फोटो फ्रेम भेट दिली, ज्यात सुप्रिया सुळेंसह अजित पवारांचाही फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे माझा परिवार माझी राष्ट्रवादी असा मजकूर लिहिलाय. पुण्यातील पाषाणसूज भागात हा कार्यक्रम होता. दरम्यान सुप्रिया सुळे यांना ही फोटो फ्रेम भेट दिल्या तेव्हा भुवया नक्कीच उंचावल्या. परत एकदा तेच, एकीकडे वळसे पाटलांना विरोध होत असताना दुसरीकडे दादा आणि ताईंचा हसरा फोटो हा तेवढेच हसत स्वीकार करणाऱ्या सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीतल्या या स्थितीवर आपण सकाळी एक पोल घेतला होता, त्याचा निकाल पाहायचा आहे. पण त्याआधी आपण पाहूयात आजच्या प्रश्नावर सर्वसामान्य मतदाराला काय वाटतंय, त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. दिलीप वळसे पाटलांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात. राहुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे, गेल्या 2 दशकांमध्ये राज्यात कोणत्याही पक्षाला एक हाती सत्ता मिळालेली नाही. तर अनिल सावरकर म्हणतात, शरद पवार अतिशय बुद्धिमान आहेत. राज्याच्या प्रश्नांची त्यांना जेवढी जाण आहे तेवढी अन्य कुणाला नव्हती. पण दुर्दैव आहे, राजकारणामुळे त्यांची विश्वासार्हता संपली आहे. तर फेसबुकवरून आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. रामभाऊ पाटील म्हणतात, महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं होतं. बारामतीचा विकास होणं महाराष्ट्राचा विकास नाही. तर रोहित देशपांडे म्हणतात, प्रस्थापितांना विस्थापित आणि विस्थापितांना पुन्हा पुन्हा प्रस्थापित करत राहिल्याने सर्वांचा विश्वास संपादन करण्यात शरद पवार साहेब कमी पडले. तर हे होतं सर्वसामान्य मराठी मतदाराचं मत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो काही अंतर्गत संघर्ष सुरू आहे त्याचा शेवट काय असेल यासाठी कदाचित 2024 उजाडेल. आता वेळ झाली आहे गेस्ट सेंटरला जाण्याची. आपल्या बरोबर गेस्ट सेंटरला आहेत खासदार सुप्रिया सुळे. सुप्रियाताई, तुमचं स्वागत आहे 0 आवर ह्या शोमध्ये. आज एकंदरीतच जर बघितलं तर वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होते आहे आणि त्याचबरोबर आंदोलन करायला सुद्धा राष्ट्रवादीची कार्यकर्ते मंडळी जी आहेत ती उतरली आहेत रस्त्यावर. नक्की त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता कार्याध्यक्ष म्हणून? खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांचा वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी एकदा त्याचं स्पष्टीकरण दिल्यावर तो विषय फार वाढवण्याची गरज मला तरी भासत नाही. सुप्रियाताई, एकंदरीत मात्र जो मुद्दा आहे तो कळीचा मुद्दा आहे. शरद पवार साहेब हे खरंच देशातलं अगदी उत्तुंग नेतृत्व मानलं जातं आणि अनेक लोक वेगवेगळ्या पक्षातील त्यांच्याकडे सल्ल्यासाठी सुद्धा बघतात, गुरुजन म्हणून बघतात. असं असताना सुद्धा महाराष्ट्रानं कधीही त्यांना नंबर 1ची ताकद दिली नाही. काय कारण आहे असं आपल्याला वाटतं?
मला थोडंसं फॅक्च्युअल तुम्हाला सांगू द्या. आदरणीय पवारसाहेब एक नाही 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, काँग्रेसमध्ये असताना ते नंबर्समध्ये म्हणजे तुम्ही जर डेटा जर पाहिला तर 1990 सालचं जर तुम्ही इलेक्शन पाहिलं त्याच्यात 1 नंबरला काँग्रेस पक्षच आला होता आणि त्यांनीच इलेक्शन लीड केलं होतं. त्याच्यामुळे ते कदाचित काही लोक विसरून गेले असतील. दुसरं मला असं वाटतं म्हणजे ते 4ही वेळा जेव्हा झाले तेव्हा पहिल्यांदाच अनेक घटकं म्हणून केलं होतं. पुढच्या 3ही वेळा ते काँग्रेसमध्येच होते आणि काँग्रेसचेच नेता म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही पार्श्वभूमी आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही अशी जर काही लोकांची भूमिका असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री व्हायचा विषयच नाही. कारण का ते कधी विधानसभा लढलेच नाही. ते नेहमी लोकसभाच लढले. बरोबर. आणि त्याच्यामुळे 15 वर्ष जेव्हा इथे सत्ता होती तेव्हा आदरणीय पवारसाहेब कधीच आमदार नव्हते, ते खासदार होते. पहिली गोष्ट. दुसरी, आमची एक खूप मोठी फळी होती जे आमदार होते आणि त्याच्यामुळे अर्थातच आदरणीय पवारसाहेबांची म्हणजे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहेच. पण मला असं वाटतं इथेही जे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून पण आले तर त्यांच्यापैकी एकच मुख्यमंत्री झाला असता ना, मोठा नंबरचा गेम असता तर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकतर पवारसाहेबांना मुख्यमंत्री केलं नाही हे म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं. कारण का मला समजलेलाच नाही आहे ती कॉमेंट. कारण का ते 1 नाही 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नक्कीच मला वाटतं तुम्ही नसते जसं झाले तर म्हटलं गोष्ट तसं वेगळी आहे, पण 4 वेळा झालेल्या मुख्यमंत्र्याला म्हणायचं. नक्कीच. सुप्रियाताई, काल आम्ही व्यासपीठावर एक खूप आगळं वेगळं असं चित्र बघितलं. तुम्हाला एक फोटो फ्रेम गिफ्ट करण्यात आली आणि त्या फोटो फ्रेममध्ये तुम्ही आणि दादा, अत्यंत सुंदर असा तो फोटो आहे. तुम्ही तुमच्या दोघांचे चेहरे जर पाहिले तर इतकं छान त्यावर हास्य होतं आणि तुम्ही तो फोटो घेतल्यावरही तुमचा चेहरा जे होतं, जो स्मित होतं ते तसंच होतं. हा फोटो तुम्ही एक्सपेक्ट करत होतात का आणि काय संकेत तुम्हाला देऊ इच्छित होते कार्यकर्ते तो फोटो देऊन? आता काय संकेत देत होते हे तुम्ही देणाऱ्यालाच सांगावं लागेल. पण मी लोकशाहीत एक तर काम करते आणि माझं पर्सनल लाईफ आणि माझं प्रोफेशनल लाईफ हे पूर्णपणे वेगळे आहे. आणि मी अनेक वेळा हे म्हणलेले आहे की जे कोणी आज पक्षात एक वेगळ्या विचारात जात आहेत त्यांचे आणि आमचे मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत. आणि माझ्याकडून ते मनभेद कधी येणारी नाही, माझा स्वभावही नाही तो. पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, राजकारणात आणि समाजकारणात एखाद्याचं मत वेगळं असलं म्हणून तो आपला शत्रू होत नाही आणि महाराष्ट्रामध्ये तर होतच नाही. आणि माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवारसाहेबांचे संस्कार आहेत. भारतीय जनता पक्षामध्येही आणि अनेक पक्षात ज्याच्यात आम्ही आज विरोधात अनेक वेळा काम करतो, माझे अतिशय जवळचे मित्र आणि मैत्रिणी आहेत. त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं ह्याच्यातलं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेबांचं प्रेमाचं नातं. नक्कीच. कितीही दोघांनी एकमेकावर टोकाची टीका केली आहे पण त्या दोघांच्या मैत्रीमध्ये आणि मी माननीय आदरणीय मीनाताई ठाकरे आणि माझी आई या दोघींनाही क्रेडिट देईल. कारण का त्या दोघींनीहीच हे नातं बाळासाहेब आणि माझ्या वडिलांमध्ये होतं ते जपण्यात त्या दोघींचाही खूप मोठा हात होता. अतिशय सुंदर, खरंच अतिशय कुटुंबाचे जे कौटुंबिक नाते किंवा देशामध्ये आज बादल फॅमिली आहे, अतिशय सुंदर असा खरं तर विचार तुम्ही आज मांडलाय. आता बादल फॅमिली पंजा खरंच आता बादल फॅमिली बघा, बादल फॅमिलीचे आणि आमचे 40-50 वर्षाचे ऋणानुबंध, अब्दुल्ला फॅमिलीचे आणि आमचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध. आता मला सांगा हे सगळे NDAमध्ये होते, मग आम्ही कधी त्यांच्याशी लढलो का नाही? हरसिमरत बादल ज्या बादल साहेबांच्या सुनबाई आहेत त्या, मी, सुखबीर आणि सदानंद आम्ही बोलतो. आमची पोरं पण एकत्र शिकतात, खेळतात, आम्ही सुट्टीवर जातो. म्हणून काय आमचे मनभेद होत नाहीत, आमचे मतभेद जरूर आहेत. नक्कीच. तुम्ही जे सांगता आहात त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. सगळ्या राजकीय नेत्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी नक्कीच हे शिकलं पाहिजे, अशी खरं तर आज देशात वेळ आहे. तुम्ही आमच्याबरोबर जॉईन झालात, तुमचे खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई.
आपल्याला परत एकदा गेस्ट सेंटरमध्ये भेटायचंय एका अत्यंत इंटरेस्टिंग गेस्टला, सुदीप पाडाळे. सुदीप पाडाळे ते आहेत ज्यांनी कालच्या पुण्याच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना अजितदादा आणि त्यांची स्वतःची एक फ्रेम भेट दिली, ज्यावरून बरीच चर्चा सुरू आहे आणि भुवयाही उंचावल्यात. सुदीपजी, आपलं स्वागत आहे. काल ती फ्रेम जी देण्यात आली सुप्रिया सुळे यांना, त्याची आयडिया तुमची होती असं कळतंय. ते का तुम्ही खास तीच फोटो फ्रेम निवडलीत? जेव्हा मी त्यांना ताई म्हणतो तेव्हा माझ्यासारख्या एका साध्या नागरिकाला किंवा त्यांच्या लहान भावाला माझा मोठा भाऊ आणि माझे मोठे बहीण हे कसे दिसतात त्याचं एक चित्र, जे मला दिसणारं चित्र मी त्यांना भेटवस्तूद्वारे दिलं. ही त्याच्या मागची भावना होती. तर मग तुम्ही ती फोटो फ्रेम दिल्यानंतर त्या हसल्या, नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणाल्या का? नाही नाही नाही, तुम्ही हेही पाहिला एक व्हिडिओ पूर्ण, तर त्यातही मी तेच म्हटलंय. कदाचित ते ऐकून त्या हसल्या असतील की हे फोटो फ्रेम किंवा हे भेटवस्तू देण्यामागचं कारण की एका लहान भावाला त्याचे दिसणारे मोठे बहीण आणि मोठे भाऊ असं. जो कार्यक्रम आमचा झाला ना, त्यात काही गोष्टींचा मी खरंच एक भाऊ म्हणून हट्ट केला. नक्कीच नक्कीच. अत्यंत पारिवारिक अशा पद्धतीनं तुमचा कार्यक्रम पार पडल्याचं दिसतंय आणि तुम्ही तुमच्या भावना एबीपी माझ्या बरोबर शेअर केल्यात, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत, त्यांचेही स्वागत आणि धन्यवाद. वेळ झाली आजच्या पहिल्या प्रश्नावर जनतेचा कौल जाणून घेण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर एकूण 17,000 मतं आली. त्यात 64% होय अशी मतं होती, तर 36% नाही अशी मतं आहेत. ट्विटरवर 48% लोकांनी याला सहमती दर्शवली आहे, तर 52% लोकांनी नाही असो, तर 52% लोकांनी या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. एकीकडे वळसे पाटील शरद पवारांवर बोलले, तरी दुसरीकडे अजितदादा आणि सुप्रियाताईंचे मोठे पोस्टर हे हसत मुखाने अगदी मंचावर स्वीकार करणाऱ्या सुप्रिया सुळे बघितल्यावर एकंदरीत एकानंतर एक घडणाऱ्या या सर्व घडामोडींचा अर्थ काय हा सवाल येतोच. तर उत्तर एकच आहे, कन्फ्युजन कायम आहे, संभ्रम कायम आहे. वेगळे गेल्यावर दिलीप वळसे पाटलांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता असं कळतंय. त्याचा ह्या राजकारणाशी काहीच संबंध नाही असं म्हणत शरद पवारांनी ती ऑफर फेटाळून लावल्याचंही कळतंय. एकंदरीत एनडीएतून 90 जागा आणि इंडियातूनही 90 जागा लढवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं, असे व्यंगात्मक वक्तव्य नुकतेच एका राजकीय विश्लेषकानं केले. ही संभ्रमावस्था कशी आणि कधी दूर होईल हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून सामान्य मतदारापर्यंत सर्वांच्याच मनात आहे, पण त्याचे उत्तर मिळेलच असं नाही. आजची आपली दुसरी महत्त्वाची बातमी आहे कांद्याची. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतलाय. कांदा निर्यात होत राहिला तर देशातच त्याचा पुरवठा कमी होईल आणि मर्यादेपेक्षा जास्त भाव वाढू नयेत असं कारण दिलं गेलं. येत्या 4-5 महिन्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. कांद्याचे दर जास्त वाढले तर ग्राहक वर्गाची नाराजी मतपेटीत दिसण्याची भीती दिसू शकते. हे सुद्धा एक कारण असू शकतं. शेतकऱ्याचं हित बघायचं की ग्राहकाचं, हा प्रश्न जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा सत्तेत कोणताही पक्ष असो त्याने ग्राहकांच्या बाजूने कौल दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांपेक्षा जास्त व्यापारी हे आक्रमक झाल्याचं चित्र आहे. या विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा 0 आवरमध्ये आपल्याला जॉईन होणार आहेत. पण सुरुवातीला पाहूयात आपण आज विचारलेला प्रश्न. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा प्रश्न होता, कांदा निर्यात शुल्क वाढवणे हा निर्णय शेतकरी विरोधी आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
या प्रश्नावरील प्रतिक्रिया आणि कौल जाणून घ्यायचा आहेच, पण त्याआधी कांद्यानं काय वांधा केलाय ते पाहूयात. सरकारच्या निर्णयानंतर मुंबई JNPT पोर्ट बाहेर तसेच नाशिकला जानोरीच्या कस्टम ऑफिस बाहेर कांद्याचे कंटेनरची गर्दी दिसली. त्या कंटेनरमधील कांद्याची चिंता निर्यातदारांना होती, तर शेतातील आणि चाळीतील कांद्याची चिंता लाखो शेतकरी करत आहेत. या निर्णयाचे राज्यातील अपडेट्स जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शेतकरी दर काही वर्षांनी देशभरात कांदा दरवाढीची चर्चा जोर धरत असते. कधी ग्राहक, कधी उत्पादक शेतकरी, तर कधी सत्ताधारी राजकारण्यांना कांद्याच्या झळा सहन कराव्या लागतात. दर कमी झाले किंवा वाढले तरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भरडला जातो तो म्हणजे शेतकरीच. कुठून कांदा आणता? एवढ्या 140 कोटी जनतेला कांदा कसा खाऊ घालता? आम्ही तेच बघतो, कारण शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. फक्त हे म्हणायला झालं, परंतु आज रोजी शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं काम हे सरकार करत आहे. मी काय व्यापाऱ्याचा दुश्मन नाही आहे, पण आता समजा बायचान्स शेतकऱ्याच्या आडून काय व्यापाऱ्यांनी जे पाठिंबा दिलाय मार्केट बंद हा पर्याय नाही आहे माझ्या मते तरी. कारण आता बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे माल पडू नये, साठा त्यांनी पण केलेलाच आहे. त्यामध्ये महागाई, ग्राहकांचं हित हे जर लक्षात ठेवून जर हे सगळे उद्योग जर हे केंद्र सरकार करत असेल तर नक्कीच केंद्र सरकारला येणाऱ्या काळामध्ये याचा हिशोब चुकता करावा लागेल. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी कांदा मार्केट आणि लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना किंवा संघटनांना अंधारात ठेवल्याचं बोललं जात आहे. व्यापाऱ्यांनी विश्वासात घ्यायला हवं होतं अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केली आहे. काही आठवड्यांपूर्वीच शेतकऱ्यांना कवडीमोल भावानं कांदा विकावा लागत होता. आता दरात सुधारणा होतीये असं वाटत असतानाच सरकारनं निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांचा फायदा होऊ नये असं सरकारचं धोरण असल्याचा आरोप अजित नवले यांनी केलाय. या वर्षात आधी झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीत कांदा खराब झाला, उत्पादन घटलं, त्याला दरही कमी मिळाला. आता एल निनोच्या सावटामुळे दुष्काळाचं आव्हान समोर आहे. येत्या काही महिन्यात देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होईल अशी शक्यताही व्यक्त केली जाते. त्यामुळे सरकारनं निर्यातीला लगाम घातल्याचं चित्र आहे. कारण काहीही असोत, सर्वसामान्य शेतकऱ्याचं फार नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं आता घ्यायला हवी. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राज्यातीलच नव्हे तर देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताशी हा निर्णय जोडलेला आहे. त्यामुळेच यूट्यूब, ट्विटर, इन्स्टा, फेसबुकवर आपल्याला भरभरून प्रतिसाद आलाय. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. कांदा निर्यात शुल्क वाढवणं हा निर्णय शेतकरी विरोधी आहे का? यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. सुनील गोसावी म्हणतात, कंपनीच्या मालकाला मालाचे दर ठरवायचा अधिकार आहे, मग शेतकऱ्यांना भाव ठरवण्याचा अधिकार का नाही? दिलीप पाटील म्हणतात, शेतकरी हाही ग्राहक असतो. प्रत्येक शेतकरी हा कांदा उत्पादक नसतो. ग्राहक, शेतकरी, व्यापारी या सर्वांचा विचार सरकारने केला पाहिजे. नुसता एकाचा करून चालणार नाही. तर फेसबुकवरून सुभाष काचवेंनी प्रतिक्रिया दिली आहे, कायदेच शेतकरी विरोधी आहे, मग हा निर्णयही तसाच आहे. सागर महाले म्हणतात, शेतमाल सोडून अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत, ते कमी करून दाखवा. तर इंस्टाग्रामवरून आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. अजित जाधव म्हणतात, हे सरकार फक्त शहरात राहणाऱ्या लोकांकडे लक्ष देतं. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तरी पण शेतकऱ्यांचा कुणी विचार करत नाही. हा
विषय आता ऐरणीवर आला असला तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 5-1 महिन्यापूर्वी संसदेत हा मुद्दा छेडला होता. कांदा निर्यातीवर बंधनं आणण्याचा सरकार प्रयत्न करतंय अशी शंका त्यांना वाटली होती. याबाबत बोलण्यासाठी गेस्ट सेंटरमध्ये आहेत आपल्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे. थेट त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेऊयात. सुप्रियाताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे. एबीपी माझाचा हा नवीन शो आहे 0 आवर. नमस्कार. सुप्रियाताई, 5-1 महिन्याआधीच खरं तर तुम्ही कांद्याचा विषय संसदेत मांडला होता. त्यावेळेला तुम्हाला काय भीती वाटत होती? खरं तर कांदा, टमाटा, भाज्या ह्या सगळ्याचेच भाव इतके खालीवर होत असतात आणि कांद्याचे तर सगळ्यात जास्त. हा खूप अतिशय संवेदनशीलपणे ह्या विषयाकडे आपण पॉलिसी लेवलला म्हणून बघितलं पाहिजे. आणि कांद्यामध्ये एवढी उलाढाल करतात आणि कांदा हा साधारणपणे जिरायत भागात म्हणजे जिथे कमी पाणी असतं तो शेतकरी हा कांदा पिकवतो आणि जास्ती करून त्यांची म्हणजे त्यांच्याकडे जमीन ही खूप कमी असते. त्याच्यामुळे कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी कांद्याच्याबद्दल अतिशय संवेदनशीलपणे शेतकऱ्यांकडे पाहिलंच पाहिजे. आणि कांद्याच्या तर आणखीन. आणि एक काळ असा होता, एक 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट, की जगामध्ये कांदा कमी होता आणि भारतामध्ये सरप्लस कांदा झाला होता. आणि मी म्हणून जेव्हा माझ्या हे लक्षात आलं, वाचनात अनेक तज्ज्ञांशी माझी चर्चा झाली, तेव्हा मी माहिती घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की हे खूप चांगली मला वाटतं संधी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, की जर परदेशी आपण कांदा पाठवला तर त्यांना खूप चांगली संधी होती. आणि एवढं कमी मार्केट होतं, म्हणजे इथे 1 रुपयाला पण कोणी कांदा घेत नव्हतं आणि परदेशात प्रचंड मागणी होती. म्हणून मी पियुष गोयल, कॉमर्स मिनिस्ट्री ज्यांच्याकडे हे येतं विषय, त्यांना एक ट्विट केलं होतं की आपण तातडीने याच्यात लक्ष घाला आणि आपण पाठवून देऊ कांदा जगात जिथे पाहिजे तिथे, म्हणजे 2 पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळतील. पण तसा कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. म्हणजे मी त्यांना म्हणत होते की एक स्ट्रक्चर्ड पॉलिसी तुम्ही कांद्यासाठी करा आणि एक फंड असतो ज्याला प्राईस स्टेबिलायझेशन फंड म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या वस्तू किंवा शेतीमालाची किंमत खूप वाढली तर ती गिरायकावर पण लादायची नाही किंवा गिरायकाला खूप महागाई झाली म्हणून काहीतरी टॅक्स शेतकऱ्यावर लावायचा, म्हणजे त्याचंही नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी प्राईस स्टेबिलायझेशन फंड म्हणून केंद्र सरकारमध्ये आहे. तर तो प्राईस स्टेबिलायझेशन फंडचा वापर करा. म्हणजे आणि जर आयात निर्यातची पॉलिसी तुम्ही फ्लेक्सिबल ठेवली आणि शेतकऱ्यांना त्यांचा फीडबॅक जर घेतला तर विन विन होईल ना. म्हणजे गिरायकालाही चांगल्या भावात मिळेल, महागाई होणार नाही आणि शेतकऱ्यालाही 2 पैसे मिळतील. सरकार दरबारी शेतकऱ्यांसाठी कोणी काही बोलतच नाही आणि सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांवर अन्याय करते. तुम्हाला आठवत असेल 3 कायदे त्यांनी केले त्या काळामध्ये. किती मोठं आंदोलन उभं झालं या भारतात. पहिला U-टर्न हा केंद्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला, तो हा शेतकऱ्यांनीच त्यांना करायला लावला. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण फसवणूक आणि त्याच्या कंबरड मोडण्याचा पाप सातत्याने भारतीय जनता पक्ष करतं, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर. सुप्रियाताई, येणाऱ्या काळामध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि एकंदरीतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर हा कांदा निर्यात झाला तो कुठेतरी देशात कांद्याचे भाव वाढतील. आणि आपल्याला दिल्ली सरकार माहिती आहे, सुषमा स्वराज यांचं जे सरकार पडलं होतं, कांदा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता. कुठेतरी असं काहीसं होऊ नये, लोकांचा रोषाला सामोरं जायला नको म्हणून सुद्धा हे पाऊल त्यांनी उचललं असावं का? हो, शक्यता नाकारताच येत नाही. कारण का भारतीय जनता पक्ष हे फक्त 24/7 इलेक्शन मोडमध्येच असतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पेट्रोल डिझेलचे भाव उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे इलेक्शन सुरू व्हायच्या आधी कमी केले आणि ज्या दिवशी मतदान झालं त्याच्यानंतर लगेच वाढवले. त्याच्यामुळे मला काही ते असं करतील ह्याच्यावर म्हणजे माझ्या मनात काही तीळ मात्र शंकाच नाही. ते म्हणजे इलेक्शनची तारखी बसून बाहेर करतात. गेले 4.5 वर्ष सातत्याने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आम्ही बोलतोय. का कुठला स्टेप यांनी घेतला नाही? म्हणजे ना डबलिंग ऑफ इन्कम ऑफ फार्मर्स जे म्हणतात, म्हणजे त्यांचं इन्कम वाढवण्यासाठी काही या सरकारने केलेलं नाही आहे. आणि प्लस महागाई तर कमीच होत नाही आहे. हे तुम्ही गव्हर्नन्स म्हणता, मग गव्हर्नन्सचं काम काय? हेच तर सरकारचं काम आहे. मग सरकारने याचा बॅलन्स साधण्यासाठीच सरकार असतात ना.
मग सरकार घेऊ नका जबाबदाऱ्या जर तुम्हाला जमत नसेल हे करणं. नक्कीच सुप्रियाताई, आपले खूप खूप धन्यवाद. कांद्याच्या विषयावर तुम्ही आपली मतं आमच्या ऑडियन्सबरोबर आज शेअर केलीत. परत एकदा धन्यवाद. या विषयावर लोकप्रतिनिधींचं मत आपण जाणून घेतलं. आता शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचं मत ऐकूयात. आपल्यासोबत आहेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे. भारतजी, माझा प्रश्न हा होता की निर्यात शुल्कात एवढी मोठी वाढ सरकारनं केलेला आहे, याचा परिणाम शेतकऱ्यांवर नक्की काय होतोय? हे बघा मॅडम, आता निर्यात शुल्क जे आहे केंद्र सरकारने 40% केलं आहे. एकीकडं शेतकऱ्यांचा गेल्या 8 महिन्यापासून कांदा कवडी मोलदराने विकत होता. त्यावेळेस केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदत केली नाही. आता हे निर्यात शुल्क वाढवल्यामुळं जो कांदा आपल्या देशातून निर्यात होत होता त्याला नक्कीच ब्रेक लागणार आहे. आणि मग निर्यात कमी झाल्यामुळं देशांतर्गत कांद्याचे दर जे वाढलेच नव्हते ते आहे याच्यापेक्षा कमी होतील. म्हणजे गेल्या 8 महिन्यात शेतकऱ्यांनी आपला कांदा तोट्यात विकला आहे आणि पुन्हा जर शेतकऱ्यांनी आपला कांदा तोट्यातच विकायचा. तुमची आत्ताची मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी हीच आहे, जर कांद्याचे दर देशामध्ये 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये किलो इतके झाले असते आणि मग केंद्र सरकारने हे पाऊल उचललं असतं तर कदाचित आम्ही शेतकरी समजू शकलो असतो. पण बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर हा अजूनही काही शेतकऱ्या 700 रुपये, 600 रुपये कमीत कमी, सरासरी दर हा 1500 ते 1800, जास्तीत जास्त दर हा 2000च्या पुढे म्हणजे 2000-2200 असा मिळत असताना तोही आता गेल्या 15 दिवसातच झाला होता. त्याच्यापूर्वी तर सलग 7-8 महिन्यांनी 2022मध्ये म्हणजे मागच्या 1.5 वर्षापासून, 2.5 वर्षापासून कांदा हा कवडी मोलदराने शेतकऱ्यांनी विकलाय. तिचे रेकॉर्ड तुम्ही बाजार समितीमध्ये बघू शकता. आणि आता दरवाढीची संधी येऊन जे शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार होते ते तिथं सरकारने जे आता निर्यात शुल्क वाढवून ठेवलंय त्याच्यामुळं बाजार जे आहे जे वाढलेच नव्हते ते आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार. धन्यवाद भारतजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खास 0 आवरमध्ये येऊन आशा व्यक्त करतो की शेतकऱ्यांचं हे जे नुकसान आहे त्या बाबतीत सरकार गांभीर्यानं तातडीनं विचार करेल आणि हा जो निर्यात शुल्क लादलेला आहे तो कुठंतरी मागे घेईल. आपले परत एकदा धन्यवाद. कांदा उत्पादन आणि निर्यातीत भारत जगात कायम पहिल्या 2-3 क्रमांकावर असतो. देशात कांदा उत्पादनात महाराष्ट्र नंबर 1 आहे तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा नंबर 1. त्यामुळे कांद्याबाबत कोणत्याही लहान मोठ्या निर्णयाचे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो. नाशिक जिल्ह्यातील 15 कृषी बाजार समितीत लिलाव आज बंद झाले तर अंदाजे 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होते. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या एकट्या लासलगावमध्येच दिवसाला 5 कोटींपेक्षा जास्त व्यवहार होत असतात. यावरून या विषयाचा आवाका आपल्याला लक्षात येईल. बरं, कांदा फक्त शेतकऱ्यांनाच रडवतो असं नाही तर त्याने राजकारण्यांच्या डोळ्यातही पाणी आणलं आहे. 1998 साली सुषमा स्वराज मुख्यमंत्री असताना दिल्लीतील भाजपचं सरकार कोसळलं होतं. त्याला कांदा दरवाढ हे एक महत्त्वाचं कारण होतं. तेव्हापासून आस्था गायत भाजपला दिल्ली विधानसभेत पुन्हा सत्ता आणता आलेली नाही. त्यामुळे कांदा दरवाढीला सत्तेत असलेले सगळे राजकीय पक्ष घाबरून असतात कारण त्यांना चिंता असते ग्राहकाच्या एकगठ्ठा मताची. त्यामुळे असंघटित शेतकऱ्यांच्या मताकडे दुर्लक्ष होत राहतं. शेतकऱ्याला आपल्या मताची किंमत कळेल त्या दिवशी त्याला असं गृहीत धरणं बंद होईल. तोवर हे दुष्टचक्र सुरूच राहील असं खेदानं म्हणावं लागतंय. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात नव्या विषयांसह, नव्या चर्चेसह. मात्र कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर आहे ऑन द स्पॉट. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.